नमस्कार, मी मयुरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात। त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे। वर्षानुवर्षे ते आजपर्यंत चालत आलेली ही एक आपली भारतीय संस्कृती व सुंदर परंपरा आहे। गुढीपाडवा महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे। गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो। यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे। गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो। यामध्ये गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी। गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते। या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता। याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो। गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस। त्यामुळे या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते। पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले। यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला, ज्याला गुढी म्हणतात अशी मान्यता आहे। तर महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात। हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो। हे 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो। तर गुढीपाडवा हा खास महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीही ओळखला जाणारा सण आहे। या दिवशी श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसाले भात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलूवड्या, बतावळे असे खास साग्र संगीत पद्धतीच्या शैलीत नैवेद्य तयार केले जाते। आपल्या महाराष्ट्रात गुढी बनवून गुढीपाडवा साजरा करतात। लांब बांबूच्या काठीला कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरे बतासे वापरून बनवलेल्या हार घातला जातो। म्हणजेच सुंदर अशी गुढी उभारली जाते। गुढी उभारून लोक प्रार्थना करतात। तर गुढी हे विजयाचे प्रतीक आहे। वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते।